इंडस्ट्री एवढी वाढेल, आपण वेगवेगळे आता कॅफे चोको क्रेज हे बऱ्याचशा ठिकाणी आहेत किंवा बियॉन्ड टेम्पटेशन सुद्धा तुम्ही सुरू केलं आहे, तर त्यावेळेला असा विचार आला होता मनामध्ये की हे एवढं पुढे घेऊन जाऊ? नाही, नक्कीच. जेव्हा लातूरमध्ये होतो त्यावेळेस तेवढे असे विजन्स नव्हते. पण ज्यावेळेस पुण्यात येऊन MBA केलं आणि त्याच्यातून बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि सायमल्टेनियसली मी जे प्रोडक्ट यूज टू होतो, मी स्वतः खूप मोठा कस्टमर होतो त्या प्रोडक्टचा. अच्छा. आणि ज्या कॅफेमध्ये मी जाऊन खायचो, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली या सगळ्या गोष्टी सुरू केल्या तेव्हा कोणकोणते चॅलेंजेस आले होते? नक्कीच मॅम, मी एक कस्टमर म्हणून विचार केला होता आणि एक बिझनेस प्रॉस्पेक्टने विचार केला होता. कधी प्रॉब्लेम येतात, कधी नाही प्रॉब्लेम येत. तर हळूहळू ग्रो करत आम्ही त्याच्यामध्ये 2-2.5 वर्ष आम्ही फक्त R&Dच करत गेलेलो. अच्छा. हां. की तुम्ही लातूरमधून सुरुवात केली होती. त्या ठिकाणी ही जी इंडस्ट्री आहे, फूड इंडस्ट्री आहे, ते सुरू करणं. एक छोटीशी 100 स्क्वेअर फीटची जागा घेऊन ते मशीन सेटअप करण्यापासूनचे जे चॅलेंजेस आहेत, रॉ मटेरियल कुठल्या पद्धतीचं हवं आहे, कुठल्या पद्धतीने गोष्टी चांगल्या होऊ शकतात, कशी कॉस्ट कटिंग करायची, कसं आपण प्रॉफिटेबल होऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टीचे बरेच मेजर चॅलेंजेस आहेत. फ्रंट एंड दिसायला खूप चांगले लॅविश कॅफे दिसतात, पण त्याला चालवणं तेवढंच मोठं एक चॅलेंज आहे. ते चॅलेंज एक प्रॉपर मागे बॅकअप प्लॅन, बॅकअप असल्याशिवाय ते कम्प्लीट नाही होत. मार्केट क्रिएट करणं हे एक मोठं चॅलेंज असतं. अगदी खरं आहे. तर मग ते तुम्ही कसं केलं आणि त्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? फूड इंडस्ट्रीमध्ये एक्झॅक्ट अपॉर्च्युनिटी कुठे आहेत, आपण त्याच्यावर फोकस जास्त केला पाहिजे आणि आपण काय करायचं त्याचं एक एम धरून जर चाललो आपण पुढे, तर नक्की मार्केट तयार होऊ शकतं. एक आपल्याला सक्सेसफुल बिझनेस दिसतो, पण त्याच्या मागे एक मेहनत असते असं म्हणता येईल. बऱ्याचशा गोष्टी असतात, त्याचा अभ्यास केला, ती सगळी गणितं व्यवस्थित बसवली तर आपण सक्सेसफुली बिझनेस हँडल करू शकतो. मेजर चॅलेंजेस आहेत की आपल्याला आपल्या आउटलेटमध्ये सोयीस्कर गोष्टी कशा कस्टमरपर्यंत आपल्याला पोहोचवता येतील, हे सगळ्यात मेजर फोकस होतं आमचं. फूड इंडस्ट्रीमध्ये सक्सेसचं गणित कसं आपण साध्य करू शकतो? कोणते असे की फॅक्टर आहेत की ज्याच्यामुळे आपण सक्सेसफुल होऊ शकतो? पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. एकतर तुमचं प्रॉडक्टमध्ये तेवढी क्वालिटी पाहिजे, कस्टमर रिलेशनशिप बिल्ड करावं लागते. तुमचे आता जेवढे प्रोडक्ट आहेत, एवढ्या फ्रँचायझी सुद्धा आहेत, आउटलेट आहेत तुमचे, पण त्याच्यामध्ये असा कोणता प्रोडक्ट आहे तो खूप जास्त लोकांना आवडतो? पण त्यातल्या त्यात आमचं जे एक्सपर्टी आहे आणि ज्या प्रोडक्टने आम्ही बिझनेस स्टार्ट केलेला, कॅडबी नावाचा एक प्रोडक्ट आहे जो चॉकलेट थिक शेक आहे. लोकांना आवडतात आणि ते एक्सप्लोर करतात आजकालची जनरेशन. जे फॉरेनमध्ये वगैरे चालायचे प्रोडक्ट, जेनजीज झाले, फॅमिलीज झाले, आईस्क्रीम्स पण आम्ही बनवतो. एक्सपिरियन्स मधून काय शिकलात? कोणत्या चुका टाळायला पाहिजे? 3 गोष्टी, आणि कोणत्या गोष्टी या जर सुरुवातीलाच केल्या असत्या तर चांगला बिझनेस आणखी चांगला आपल्याला ग्रो करता आला असतं? नक्कीच इंडस्ट्रीमध्ये खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत, पण फूडमध्ये मी काम केलेलं तर त्या दृष्टिकोनातून सांगेल, पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत, कस्टमर सर्व्हिस खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्रोडक्ट क्वालिटी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही 3 गोष्टी विचारल्या तर 3 गोष्टी ह्या आहेत जेणेकरून तुम्ही लॉंग टर्म ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं करू शकता. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्ट सिरीजमधून आपण महाराष्ट्रातील मराठी तरुणांना त्यांचं अर्थकारण सुधारवण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यामध्येही स्टार्टअपच्या माध्यमातून, बिझनेसच्या माध्यमातून ते आपलं अर्थकारण कशा पद्धतीनं सुधारवू शकतात आणि कशा पद्धतीनं बिझनेस करू शकतात, यासाठी ज्यांनी ऑलरेडी बिझनेस मोठं उभारलेला आहे अशा लोकांच्या सक्सेस स्टोरीज, त्यांचा स्ट्रगल, त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत जो काही अनुभव घेतलाय तो आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आज आपल्यासोबत फूड इंडस्ट्रीमध्ये ज्यांनी शून्यापासून सुरुवात केली आणि आज कोट्यावधींचं व्हेंच्युअर निर्माण केलेलं आहे असे एक उद्योजक, यशस्वी उद्योजक आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. तुम्ही PVRमध्ये गेल्यानंतर कॅफे चोको क्रेज हे बघितलेलं असेल. त्याच कॅफे चोको क्रेजचे MD आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी GT व्हॅल्यू फूड्सची सुद्धा निर्मिती केलेली आहे. याशिवाय एक बियॉन्ड टेम्पटेशन नावाचा एक नवीन ब्रँडसुद्धा त्यांनी असं म्हणता येईल की इंट्रोड्यूस केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी ते सांभाळताना दिसत आहेत. हे सगळं त्यांनी कसं केलं, याच्यामध्ये कोणती आव्हानं आलेली होती, हे आपण गजेंद्र ताथोडे यांच्याकडून जाणून घेऊयात. आपलं खूप खूप स्वागत आहे. गजेंद्र, खरं तर तुम्ही एवढं सगळं केलेलं आहे, म्हणजे अगदी शून्यापासून सुरुवात केली होती आणि मुख्यतः एक गोष्ट मी विसरले सांगायला, ते म्हणजे तुम्ही एक मध्यम वर्गातला जे कुटुंब असतात, एक मिडल क्लास फॅमिलीमधून येतात
आणि तरीसुद्धा बिझनेसमध्ये एक चांगली कामगिरी तुम्ही केलेली आहे. तर लहानपणी म्हणजे मला जेवढं तुमच्याविषयी माहिती झालंय त्यानुसार लातूरमधून तुम्ही आहात. येस तर मॅडम. लहानपणी तुम्ही विचार केला होता का, की तुम्हाला बिझनेसच करायचा आहे? म्हणजे त्यावेळेला काय होतं? नोकरी करायची, बिझनेस करायची याविषयी काय विचार तुमच्या मनात होते? नाही, नक्कीच विचार तर बिझनेसच करायचा होता. कारण की माझ्या वडिलांचं पण छोटं कपड्याचं शॉप होतं हं, हं. लातूरमध्ये आणि त्यांच्यासोबत जसं-जसं आम्ही ग्रो झालो, तसं बिझनेसचा खूप जास्त इंटरेस्ट होता मला आधीपासून. हं, हं. मग ग्रॅज्युअली मी बी-कॉम करून MBAसाठी पुण्यात आलो आणि पुण्यात आल्यानंतर एक मला असा प्रॉडक्ट इच्छा झाली की त्याच्यात खूप पोटेन्शियल आहे आणि त्या प्रॉडक्टसोबत आपण ग्रो करू शकतो हं, हं. आणि इंडस्ट्रीत एकटं ग्रो करण्यापेक्षा आपण ह्याच्यातून मल्टिपल अपॉर्च्युनिटी दुसऱ्याला पण क्रिएट करून देऊ शकतो. हं, हं. तर असा एक पाथ दिसला. त्या डायरेक्शनमध्ये मग मी बिझनेस स्टार्ट केला अच्छा. आणि एक काही चॉकलेट बेस्ड प्रॉडक्टसोबत आम्ही चालू केलं होतं. स्पेशली थिक शेक्स हे एक्सपर्टी आहे आमची हं, हं. आणि कोल्डमध्ये बऱ्यापैकी आपण अचीव्ह केलेल्या आहेत गोष्टी, जे प्रॉपरली USP बेस्ड आहेत आणि कॅफे इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त ग्रोईंग आहेत सध्या. हं, हं, हं. हं. अच्छा. पण याच्यामध्ये जेव्हा तुम्ही सुरुवातीला फूड इंडस्ट्रीमध्ये सुरुवात केली, त्यावेळेला काय विचार होता? म्हणजे विचार केला होता, की ही इंडस्ट्री एवढी वाढेल, आपण वेगवेगळे आता कॅफे चोको क्रेझ हे बऱ्याचशा ठिकाणी आहेत किंवा बियॉन्ड टेम्पटेशन सुद्धा तुम्ही सुरू केलं आहे. तर त्यावेळेला असा विचार आला होता मनामध्ये, की हे एवढं पुढे घेऊन जाऊ? तो मॅम एम होता? नाही, नक्कीच. जेव्हा लातूरमध्ये होतो त्यावेळेस तेवढे असे विजन्स नव्हते. हं, हं. पण ज्यावेळेस पुण्यात येऊन MBA केलं आणि त्याच्यातून बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि सायमल्टेनियसली मी जे प्रॉडक्ट यूज टू होतो, मी स्वतः खूप मोठा कस्टमर होतो त्या प्रॉडक्टचा अच्छा. आणि ज्या कॅफेमध्ये मी जाऊन खायचो, हं. तर ते तेवढे ऑर्गनाइज नव्हते. मग हं, हं. त्यावेळेस एक विचार आला, आपण जर ह्याला ऑर्गनाइज पद्धतीने केलं, हं, तर हं. आपण ह्याला ग्रो करू शकतो. पण ते एक विचार आणि प्रॅक्टिकल गोष्टी खूप विरुद्ध असतात. हां, हां. हां, जसं-जसं मी स्वतः पण काम करत गेलो हं, आणि हं, स्वतः हं. एक मी छोटंसं काउंटर चालू केलं होतं लातूरमध्ये PVRमध्ये. अच्छा. हां, तिथून मी छोटा बिझनेस स्टार्ट केला. पण ते इटसेल्फ माझ्यासाठी 2-2.5 वर्ष खूप मोठं चॅलेंज झालेलं होतं. ओह! ओह! मग ते चॅलेंजेस कोणकोणते होते? म्हणजे कोणकोणते चॅलेंजेस तुम्ही फेस केले? कारण मला एवढं कळालंय, की क्वालिटी तुम्हाला एका ठिकाणी मिळाली होती. तुम्ही कस्टमर होतात आणि कस्टमरपासून तुम्ही मग ते असं म्हणता येईल, की बिझनेस ते प्रोव्हायडर बनलात. नाही, त्या नक्कीच. सर्व गोष्टी क्वालिटी मेंटेन करणं या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार केला. जी गरज होती ती ओळखली आणि त्यानुसार तुम्ही ॲक्चुअली. ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या. पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली या सगळ्या गोष्टी सुरू केल्या, तेव्हा कोणकोणते चॅलेंजेस आले होते? नक्कीच मॅम. मी एक कस्टमर म्हणून विचार केला होता आणि एक बिझनेस प्रॉस्पेक्टने विचार केला होता. ज्यावेळेस मी बिझनेस स्टार्ट केला त्यावेळेस आम्ही छोटंसं एक युनिट पण स्टार्ट केलं होतं. तिथून आम्ही प्रोडक्शन करण्यापासून लोकल जे काही रॉ मटेरियल लागतात ते प्रोक्युअर करणे, त्याच्या पूर्ण प्रोसेस करणे, हं, हं. ते पूर्ण आपले जे काही कस्टमर आहेत त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवणे. कधी प्रॉब्लेम येतात, कधी नाही प्रॉब्लेम येत. तर हळू ग्रो करत आम्ही त्याच्यामध्ये 2-2.5 वर्ष आम्ही फक्त R&Dच करत गेलेलो. अच्छा. हां. आणि इनिशियली असा विचार होता, की आपण फ्रँचायझिंगमध्ये वगैरे जावं. हं, हं. पण आपले स्वतःचे चॅलेंजेस जोपर्यंत संपत नाहीत, तोपर्यंत पुढे जाणं तेवढंच एक मोठं चॅलेंज असतं. खरंय. ते आम्ही आधी स्वतःचे सगळे चॅलेंजेस संपवले. हळू स्वतःचे आउटलेट ऑपरेट केले. हं, हं, हं. 2009 पासून 2014 पर्यंत स्वतःच्या आउटलेटमध्येच आम्ही शिकत गेलेलो. तर त्यावेळेसच कळालं, की हां, जो आउटलेटवाला पण जिथं मी स्वतः कस्टमर होतो, हं, हं. त्यांना काय चॅलेंजेस येत असतील. खरं. डेफिनेटली. पण एक इच्छाशक्ती होती आणि पॅशन होतं, की आपल्याला काहीतरी करायचंय. हं, हं, तर हं. त्या इच्छाशक्तीवर पुढे मी प्रयत्न करत राहिलो आणि हळू आता बऱ्यापैकी आपण ग्रो करतोय आणि नक्कीच अजून बऱ्यापैकी एम आपल्याला अचीव्ह करायचे राहिलेले आहेत. खरंय. त्याविषयी आपण बोलूयात. पण तुम्ही म्हणालात, की बरेचसे चॅलेंजेस आले होते. याच्यामध्ये आणखी एक चॅलेंज असू शकतं, की तुम्ही लातूरमधून सुरुवात केली होती. येस. आणि लातूरमध्ये तेवढा मोठा सेटअप किंवा इंडस्ट्री एखादी उभी राहावी असं इन्फ्रा नसेल कदाचित. हो. तर मग त्यावेळेला म्हणजे ते खूप अवघड होतं त्या ठिकाणी ही जी इंडस्ट्री आहे, फूड इंडस्ट्री आहे, ते सुरू करणं? हां, अगदी अवघड होतं. हं. बेसिकली मला तर पहिल्यांदा मशीनचं पण नॉलेज नव्हतं हं, तेवढं. हं. ती मशिनरी कुठली असेल, कशी असेल, त्याचा सेटअप कसे असतील, त्याच्यासाठी लागणारे कन्सल्टंट वगैरे बऱ्याच प्रोफेशनल गोष्टी असतात, जे आज आम्ही शिकतोय. हं, हं. आ, त्या गोष्टीवर आम्ही अभ्यास करत एक छोटीशी 100 स्क्वेअर फीटची जागा घेऊन ते मशीन सेटअप करण्यापासूनचे जे चॅलेंजेस आहेत, रॉ मटेरियल कुठल्या पद्धतीचं हवं आहे, कुठल्या पद्धतीने गोष्टी चांगल्या होऊ शकतात, हं, हं, हं. कशी कॉस्ट कटिंग करायची, कसं आपण प्रॉफिटेबल होऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टीचे बरेच मेजर चॅलेंजेस आहेत. ते चॅलेंजेस करत आणि बऱ्याच काही गोष्टी कस्टमरकडून पण शिकायला मिळतात. लकीली आम्ही पहिल्या दिवशीपासून कस्टमर कधी नाराज नव्हता आमचा. अच्छा, मग पहिला हां. कस्टमर कोण होता आणि कशा पद्धतीनं त्यांना तुम्ही या सगळ्या गोष्टी प्रेझेंट केल्या होत्या? नाही, नक्कीच आम्ही त्यांना खूप चांगलं वेलकम ग्रीट केलं होतं आणि हां. PVRमध्ये स्टार्ट झालं होतं. तर लकीली त्या दिवशी
आम्ही स्टार्ट केलं होतं की आपण एक ग्लास विकू शकू का नाही, हे हां. पण एक मागे बॅक ऑफ द माइंड विचार चालू होता. हां. म्हणलं की खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला पहिल्या दिवशीपासून. पण जे बॅकएंड असतं फूड इंडस्ट्रीचं, हं, हं. ते खूप जास्त चॅलेंजिंग असतं. फ्रंट एंड दिसायला खूप चांगले लॅविश कॅफे दिसतात, हं, हं. पी-व्ही-आर सारखे थिएटर्स दिसतात, त्याच्यामध्ये चांगले किओस्क दिसतात. हं, हं. पण त्याला चालवणं तेवढंच मोठं एक चॅलेंज आहे. हं. आणि ते चॅलेंज एक प्रॉपर मागे बॅकअप प्लॅन, बॅकअप असल्याशिवाय ते कंप्लीट नाही होत. आणि आम्ही अशा प्रोडक्ट्समध्ये जे की आमचे सगळे प्रोडक्ट्स USP बेस्ड आहेत. हं, हं. जे लोकलमध्ये कोणी तयार नाही करू शकत, त्याला एक मोठा सेटअप लागतो. जसं मी छोट्या जागेपासून स्टार्ट केलं, तर आजच्या डेटमध्ये आमची ऑलमोस्ट एक 15-20 हजार स्क्वेअर फीटचा एरियामध्ये आमची फॅक्टरी आहे आणि तिथून ऑल इंडिया आजच्या डेटमध्ये सप्लाय करतो. ग्रेट, ग्रेट. म्हणजे ऑल इंडिया सप्लाय हा तुमचा सुरू आहे. सध्या आम्ही हं. जसं स्टार्ट केलं 2014 पर्यंत तर आम्ही स्वतःचेच आउटलेट चालवले हं, हं. होते. 2014 नंतर आम्ही विचार केला, की लोकांनी फ्रँचायझी मागायला चालू केल्या आमच्याकडे, कारण की हं, हं. प्रॉडक्ट क्वालिटी वगैरे चांगली होती. तर त्यानंतर आम्ही फ्रँचायझिंगमध्ये आलेलो. ओके. पण याच्यामध्ये जे असं म्हणतात, की प्रोडक्शन तर मोठ्या प्रमाणामध्ये तसंही आपल्या ग्रामीण भागामध्ये असेल किंवा जे रुरल एरियाज आहेत त्या ठिकाणी होऊ शकतं. पण त्याच्यानंतर मार्केट क्रिएट करणं हे एक मोठं चॅलेंज असतं. अगदी खरं आहे. तर मग ते तुम्ही कसं केलं आणि त्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? फूड इंडस्ट्रीमध्ये एक्झॅक्ट अपॉर्च्युनिटी कुठे आहेत, आपण त्याच्यावर फोकस जास्त केला हं, हं. पाहिजे. आणि आपण काय करायचं त्याचं एक एम धरून जर चाललो आपण पुढे, तर नक्की मार्केट तयार होऊ शकतं. पण हं, एक हं. टाईम, डेडिकेशन आणि त्या सगळ्या गोष्टीचे एफर्ट्स वगैरे दिल्यानंतर त्या हळूहळू ग्रो होणाऱ्या गोष्टी आहेत ह्या. हं, हं. आणि नक्कीच आपण जर मी आता फूड इंडस्ट्रीमध्ये आहेत, तर आपल्याला लोकेशन्स तेवढेच इम्पॉर्टंट असतात, जे की आपल्याला कुठेच बिझनेस चालू करायचा, कुठल्या एरियामध्ये कुठले प्रॉडक्ट्स चालू शकतात, हं, हं. प्रॉडक्ट्सची डिमांड कशी आहे, त्याची प्राइसिंग काय राहिली पाहिजे, प्रॉफिट मार्जिन कसे राहिले पाहिजेत, त्याचे एक्सपेन्सेस, ओव्हरहेड कसे मॅनेज झाले पाहिजेत. हं, हं. ह्या सगळ्या मागच्या गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून पूर्ण एक बंच ऑफ आउटलेट किंवा एक कॅफे तयार होतो. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट करून मग प्रॉफिटेबल बिझनेस कसा तयार करायचा ते एक प्लॅटफॉर्म चालू होतो. हं, हं, हं. एक आपल्याला सक्सेसफुल बिझनेस दिसतो, पण त्याच्यामागे एक मेहनत असते असं म्हणता येईल. बऱ्याचशा गोष्टी असतात, त्याचा अभ्यास केला, ती सगळी गणितं व्यवस्थित बसवली, तर आपण सक्सेसफुली बिझनेस हँडल करू शकतो. याच्यामध्ये तुम्ही मार्केटिंगचं सांगितलेलं आहे, ग्राहक निर्माण केले, या सगळ्या गोष्टीविषयी सांगितलं. पण त्याच वेळेला तुम्ही जे कॅफेचे मॉडेल्स उपस्थित केलेले आहेत किंवा फ्रँचायझी आता वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, ते फक्त रेडी टू सर्व्ह अशा पद्धतीनं आहेत, असं मी ऐकलेलं आहे. हां मॅम. तर ती कल्पना कुठून तुमच्या डोक्यात आली किंवा कशा पद्धतीनं ती एक्झिक्यूट केली तुम्ही? नक्कीच फूड इंडस्ट्रीमध्ये आधीपासून काम करतोय, तर सगळ्यात मेजर चॅलेंजेस आहेत की आपल्याला आपल्या आउटलेटमध्ये सोयीस्कर गोष्टी कशा कस्टमरपर्यंत आपल्या पोहोचवता येतील. हं, हं, हे सगळ्यात मेजर फोकस होतं आमचं. आणि ते चॅलेंजेस होते की फॅक्टरीपासून प्रोडक्ट नेणे, तिथून पुन्हा आपण कस्टमरला प्रिपेअर करून सर्व्ह करणे. तर बॅकएंडमध्येच आम्ही काम चालू केलं की बॅकएंडला आपलं प्रोडक्ट बऱ्यापैकी कसं तयार राहील आणि जेणेकरून कस्टमरपर्यंत ॲज इट इज पोहोचेल. अच्छा. त्याच्यावर आम्ही मग हळूहळू काम करत बॅकएंडलाच ह्या सगळ्या गोष्टी प्रिपेअर करतोय. हं, हं. आज कुठलंही प्रोडक्ट घ्यायचं झालं तर त्याला एकदम मिनिमल प्रोसेस आहेत, की एक्झॅक्टली रेस्टॉरंट इंडस्ट्री किंवा कॅफे इंडस्ट्री एवढी मोठी चॅलेंजिंग आहे, की सगळ्यात बऱ्यापैकी सक्सेसफुल पण आहे आणि बऱ्यापैकी फेल्युअर्स पण आहेत. तर त्याचा पूर्ण अभ्यास करून मेजरली क्वालिटी कंट्रोल, प्रॉडक्ट आपल्याला जसे कस्टमरपर्यंत पोहोचवता येतील, हं, हं. ते ॲक्चुअल जसे आहेत तसे पोहोचले पाहिजेत. हं, तर हे हं. सगळे मोठे चॅलेंजेस आहेत. तर ते आम्ही कंट्रोल केलं, की आमच्या जे काही फॅक्टरी फॅसिलिटीमध्ये होतं, ते प्रॉडक्ट बऱ्यापैकी 90-95% तिथेच प्रिपेअर होतात. हं. आणि मग तिथून आपण कस्टमरपर्यंत पोहोचवतो ते प्रॉडक्ट आणि हं. जेणेकरून फ्रँचायझीला हेसल फ्री काम करता येतं. फूड इंडस्ट्री म्हणजे मॅनपॉवरला खूप डिपेंडंट आहे. हो. तर त्याच्यासाठी आम्ही शेफलेस मॉडेल आहेत आमचे, जे काही अच्छा. गरज नाही पडत. आमच्या सगळ्या सेट आहेत, टीम मोठी आहे. हं, हं, हं. SOP बेस सगळं ड्रिव्हन आमचं काम चालतं. हं, तर हं. ट्रेनिंग्स वगैरे होतात, जेणेकरून प्रॉडक्ट्स आपले कस्टमरपर्यंत आणि एंड कन्झ्युमरपर्यंत व्यवस्थित पोहोचतात. अच्छा आणि त्याच्यामध्ये मग क्वालिटी कशी मेंटेन करता तुम्ही? क्वालिटी कंट्रोल आम्ही सगळं फॅक्टरीमध्येच हं, ठेवलेलं आहे. तिथे पूर्ण आमची टीम आहे. बेसिकली रॉ मटेरियल येण्यापासून हं. जे प्रॉडक्ट बनतं आणि प्रॉडक्ट पोहोचतं, हे पूर्ण सायकल पूर्ण मेंटेन करायला एक वेगळं चॅलेंज येतं. तर ते पूर्ण आपली टीम जी आहे, प्रत्येक हं. गोष्टीसाठी रॉ मटेरियल परचेस करण्यापर्यंत पासून पूर्ण फॅक्टरीमध्ये आल्यानंतर त्याच्या प्रोसेस होणे आणि त्याला पूर्ण प्रोडक्शनमधून स्टोरेज होऊन पुन्हा लॉजिस्टिक होणे, हे सगळे सायकल आम्ही व्यवस्थित सेट केलेली आहेत. हं, हं. त्याच्या हेल्पने आम्ही हे सगळ्या गोष्टी करू शकतो आज. अच्छा आणि त्याच्यामध्ये क्वांटिटीचा सुद्धा एक मेजर रोल असेल. हां, म्हणजे डेफिनेटली. ज्यावेळेला ते तुम्ही हां, पॅकेजिंग छोट्या-छोट्या गोष्टी असतात. हं. पॅकेजिंग झालं, बॅचेस झाल्या, प्रत्येक गोष्टीला आपल्याला बॅच थ्रूच करावं लागतं. क्वांटिटी प्रत्येक प्रॉडक्टमध्ये किती गेली पाहिजे, हं, हं. मेजरिंग असतं.
ती कुठल्या क्वालिटीची पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी आपण आधी सगळं ॲनालिसिस करतो. FSSAIचे खूप मोठे रूल्स आहेत सध्या. हो. ते रूल्स पण फॉलो करणं तेवढंच गरजेचं आहे. हं, तर ते सगळ्या अंडर आपण रूल्स फॉलो करून रॉ मटेरियलचे आमचे चांगले वेंडर्स अपॉइंट केले. काही फॅक्टरी प्रोक्युरमेंट असतात. ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करून मग आपण ह्या गोष्टी पुढे घेऊन जातो. हं, खरंय. तसं आता तुम्ही उल्लेख केला, की फूड इंडस्ट्रीमध्ये फेल्युअर सुद्धा आहेत आणि सक्सेसची सुद्धा आपल्याला उदाहरणं दिसतात. फूड इंडस्ट्री तसं बघायला गेलं तर खूप मोठी आहे आणि रिटर्न सुद्धा चांगले मिळतात. अगदी. अगदी आपण बघतो, की आपल्या एखादा कॉर्नरवरचं एखादं दुकान असेल, तिकडे पाणीपुरी असेल किंवा कोणताही पदार्थ चांगला मिळतो, तर तिथे भरपूर लाईन लागते आणि काही असेही हे असतात, की मोठमोठे रेस्टॉरंट उभे केलेले आहेत, पण तिकडे कस्टमर्स नाहीयेत. अगदी. अशीही उदाहरणं आपण बघतो. तर तुम्हाला काय वाटतं, की म्हणजे फूड इंडस्ट्रीमध्ये सक्सेसचं गणित कसं आपण साध्य करू शकतो? कोणते असे की फॅक्टर आहेत, की ज्याच्यामुळे आपण सक्सेसफुल होऊ शकतो? सगळ्यात मोठं माझ्या अनुभवानुसार तर पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. हां. कारण की ज्या दिवशी आपण फूड इंडस्ट्रीमध्ये जायचा विचार केला, त्या दिवशीपासून सक्सेस नक्कीच नाही मिळणार आहे. हं, हं. एकतर तुमचं प्रॉडक्टमध्ये तेवढी क्वालिटी पाहिजे आणि त्या प्रॉडक्टला ॲक्सेप्टन्स पण पाहिजे. आपल्या कन्झ्युमरला आपल्याला तो प्रॉडक्ट आवडला पाहिजे जेणेकरून तो रिपीट होईल. आणि नक्कीच एक कस्टमर सॅटिस्फॅक्शन ग्रो करण्यासाठी खूप टाईम द्यावा लागतो, पेशन्स द्यावं लागतं, क्वालिटी कन्सिस्टन्सी ठेवावं लागते, कस्टमर रिलेशनशिप बिल्ड करावं लागते. आपला जो काही कॅफे आहे किंवा आपला जो काही रेस्टॉरंट आहे त्याचा ॲम्बियन्स मेंटेन करावा लागतो. त्याला कंटिन्यू अपग्रेड करणं तेवढंच गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या जसं गोष्टी करत राहतील, तसं-तसं ते ॲक्चुअली ग्रो होतो. हं, हं. नाहीतर तेवढेच चॅलेंजेस येतात, की आपण आजच्या एक कुठलंही कॅफे चालू केलं, रेस्टॉरंट चालू केलं, विदिन टाईम आपण चांगलं मेंटेन केलं. पण ते लाँग टर्म मेंटेन होणं तेवढंच गरजेचं हं, आहे. हं. इन्क्लुडिंग सर्व्हिस, स्टाफ, प्रॉडक्ट्स, क्वालिटी ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत त्याच्यासाठी. हं. तुम्ही सक्सेसचा अभ्यास केला, पण त्याच वेळेला तुम्ही जी फेल्युअरची उदाहरणं आहेत, तीही अभ्यासली असतील. तर फेल्युअर मागची नेमकी कारणं कोणती असतात? नाही, नक्कीच. मग आता मी स्वतः पण त्या गोष्टी काही फेस केलेल्या आहेत. हं, जसं मला PVRमध्ये स्टार्ट केलं, व्यवस्थित मला चांगला रिस्पॉन्स आला होता. हं, हं. त्याच्यानंतर मी एक आउटलेट रन केलं. आउटलेट पण माझं चांगलं. पण त्याच्यानंतर अजून एक आउटलेट रन करण्यासाठी जे चॅलेंजेस मी फेस केले, हं, तर त्याच्यामागे बरेच चॅलेंज असतात. तसंच एक आउटलेट आमचं बंद पण झालं. हं, हं. तर त्यामागे आपली मेन मॅनेजमेंट पॉवर खूप इम्पॉर्टंट असते. आपली जे काही आपल्याला कस्टमरपर्यंत ज्या गोष्टी पोहोचवायच्यात, त्या गोष्टी व्यवस्थित येत नाही आहेत. सर्व्हिस ह्याच सगळ्या गोष्टी थ्रू आपल्याला ते चॅलेंजेस कंप्लीट करणं खूप तेवढंच सोपं आहे आणि तेवढंच डिफिकल्ट आहे. हं, आपण प्रॉपर दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्या गोष्टी मॅनेज केल्या तर व्यवस्थित होतं पण. हं, हं. आणि आपण तेवढं डेडिकेशन पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे ह्या खरंय, गोष्टीसाठी. खरंय. कारण आपण स्वतःचंच म्हणजे जे ग्राहक आहेत त्यांनी स्वतःचं उदाहरण घेतलं तर असं होतं, की आपल्याला जी गोष्ट आवडते ती खाण्यासाठी आपण कुठपर्यंतही जातो. बरोबर. कितीही वाट बघत असतो. हो. म्हणजे क्वालिटी असेल तर म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला 3 वेळेचं जेवण लागतं. हं. त्याच्यानंतर आपण स्नॅक्ससुद्धा खात असतो. या सगळ्या गोष्टी आहेत आणि एवढी मोठी लोकसंख्या आहे. त्याच्यामुळे ते गणित आपण बघितलं तर त्याच्यामध्ये बिझनेससाठी स्कोप भरपूर आहे. पण त्याच वेळेला क्वालिटी जर बघितली तर आपल्याला खूप क्वचित ठिकाणी ही क्वालिटी मिळते आणि त्या ठिकाणी मग लोक जात असतात. तिकडे अगदी. बिझनेससुद्धा ऑब्व्हियसली मोठा होऊ शकतो. तुम्ही असं म्हणतात की जेव्हा एखादा बिझनेस आपण सुरू करतो, त्यावेळेला जे पहिली 5 वर्ष आहेत, त्याच्यासाठी एक एम ठेवला पाहिजे आणि ते अचीव्ह करणं महत्त्वाचं आहे. तर मग तुम्ही त्या 5 वर्षांसाठी जो एम ठेवला होता, ते अचीव्ह करण्यासाठी कोणती स्ट्रॅटेजी वापरली? नाही, नक्कीच क्वालिटी आणि कन्सिस्टन्सी सगळ्यात मोठा फॅक्टर आहे ह्या हं. इंडस्ट्रीमधला. आणि 5 वर्ष म्हणण्यापेक्षा प्रत्येक दिवस ह्या इंडस्ट्रीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हां. कारण की आपण कस्टमरच्या एक आवडीशी आपण ह्या जुडलेल्या गोष्टी आहेत ह्या. हो, खरं तर कस्टमरला रोज ती गोष्ट आपण जे कस्टमर एक्सपेक्ट करतात, की यार मला ते जाऊन खायची इच्छा होती हं, किंवा हं, त्या हं. कॅफेमध्ये जाऊन तो प्रॉडक्ट खूप चांगला मिळतो. हं. तर ती रोज ती गोष्ट पोहोचली पाहिजे. तर ही डे ऑन डे एक चॅलेंजिंगच गोष्ट आहे. जे खरं. आपण मेंटेन करून चाललं तर मग आपण नक्कीच 5 वर्ष नाही, पुढचे 25 वर्षच्या पण जास्त आपण हाच बिझनेस कंटिन्यू करू शकतो. हं, हं. तर ह्या इंडस्ट्रीमध्ये हेच आहे, एक तुम्ही कस्टमरसोबत रिलेशन बिल्ड करून एक क्वालिटी कन्सिस्टंटली रन केली हं, पाहिजे. हं, हं. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही जर एक विजन ठेवलं तर नक्कीच ह्या इंडस्ट्रीमध्ये ह्या इंडस्ट्री एवढी चांगली इंडस्ट्री पण कुठली नाही असं म्हणू हां. शकतो. खरं आहे आणि तुम्ही एवढं सक्सेस त्याच्यामध्ये मिळवलेलं आहे. त्याच्यामुळे सक्सेससाठीचे जे काही की फॅक्टर आहेत ते तुम्हाला माहिती आहेत. पण तुमचे आता जेवढे प्रॉडक्ट आहेत, एवढ्या फ्रँचायझीसुद्धा आहेत, आउटलेट आहेत तुमचे. पण त्याच्यामध्ये अ, असा कोणता प्रॉडक्ट आहे तो खूप जास्त लोकांना आवडतो? नाही, नक्कीच भरपूर आता हं, प्रॉडक्ट लाईन जर बघायला गेलं तर 200 प्लस आमच्याकडे मेनू अवेलेबल आहे आज हं, हं. मेनूमध्ये. आणि सगळे प्रॉडक्ट SOP ड्रिव्हन आहेत आज.
पण अच्छा. त्यातल्या त्यात आमचं जे एक्सपर्टी आहे आणि ज्या प्रोडक्टने आम्ही बिझनेस स्टार्ट केलेला, कॅडबी नावाचा एक प्रोडक्ट आहे जो चॉकलेट थिक शेक आहे. हं, हं. तो प्रत्येक ग्रुप जनरेशनला म्हणजे तो कुणी पण टेस्ट केला तर त्यांना हं, हं. आवडतो असा तो प्रोडक्ट आहे आणि आम्ही अच्छा. त्याच्यावर कंटिन्यू काम करत असतो, इम्प्रूव्हमेंट्स करत असतो हं, हं. आणि त्याच्यात बऱ्याच काही गोष्टी आम्ही नवीन नवीन ॲड पण करत असतो. आणि आमचे बेसिकली काही युनिक कॉफीज आहेत. आज कोल्ड कॉफीचं पण खूप मोठं मार्केट आहे आणि आज कॅफे इंडस्ट्रीमध्ये कोल्ड कॉफी, थिक शेक्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लोकांना आवडतात आणि ते एक्सप्लोर करतात आजकालची जनरेशन. जे फॉरेनमध्ये वगैरे जेन झी. चालायचे हां, हां. जेनझीज झाले, फॅमिलीज झाले, आईस्क्रीम्स पण आम्ही बनवतो. मल्टिपल गोष्टी आम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये करतो, जे की इझिली आपण आमच्या फ्रँचायझीपर्यंत पोहोचवतो. हं, हं, हं. तर एक्सपर्टीमध्ये थिक शेक्स झालं, चॉकलेट हं. बेस्ड थिक शेक जो आहे कॅडबी. कॉफीज पण आम्ही खूप चांगल्या बनवतो. कॉफीजमध्ये मल्टिपल व्हरायटीज आहेत आपल्याकडे आणि इटरीजमध्ये पण आम्ही इन हाऊस करतो सगळं. इटरीजमध्ये पण आमच्याकडे जसं आजच्या डेटमध्ये मोमोज, बर्गर्स, पिझ्झाज, फ्राईज असं बंच ऑफ आम्ही एक चांगलं बास्केट बनवलेलं आहे हं, हं. आमच्याकडे. जे आजच्या जनरेशनला प्लस कुठल्याही जनरेशनला सूट होतं. हं, कोणी हं. फॅमिली आली तर त्यांना पण आवडतं आउटिंग आमच्याकडे हँगआउट करायला. प्लस कोणी जेनझीज जरी आले हां, हां. हे सगळे जनरेशनला आवडणारे प्रोडक्ट्स आहेत. हं, हं, हं. तर असं पूर्ण बास्केट हां. बनवलेलं आहे. तुम्ही आता जेन विषयी बोललात, त्याचबरोबर प्रत्येक एज ग्रुप विषयी सुद्धा बोललात तुम्ही. पण असंही आहे, की फूड इंडस्ट्रीमध्ये नाविन्य म्हणजे काही वेळेला आपण बघतो, की YouTubeवर व्हिडिओज येतात. त्याच्यामध्ये चाय, मॅगी सुद्धा बनवली जाते. हो, म्हणजे नवीन-नवीन काहीतरी पदार्थ हो. येत असतात. तर फूड इंडस्ट्रीमध्ये नाविन्याला किती इम्पोर्टन्स आहे आणि त्यासाठी मग काय करत राहायला पाहिजे नाविन्य काहीतरी आपल्या प्रॉडक्टमध्ये आणण्यासाठी? हे नक्कीच नाविन्य एक खूप छान शब्द आहे. हां. पण नाविन्य असं असावं की ते कमीत कमी आपल्याला जनरेशनल करता यावं. हं, हं. तर त्याच्यासाठी बरेच प्रोडक्ट्स आहेत आमच्याकडे जे आम्ही आता रिसेंटली जसं कॅडबीपासून स्टार्ट केलेलं. हं, हं. त्याच्यानंतर आम्ही एक कॉफी बनवलेली आहे. ती प्रत्येक एज ग्रुपला आवडेल आणि त्यांना किती आज आज जो कस्टमर खातोय, तर तो भलेही 2 वर्षांनी आला तर सेम टेस्ट मिळेल आणि ती त्याला त्यावेळेस पण आवडेल. अच्छा. हां, टाईम बिंग प्रॉडक्टकडे आमचा फोकस कमी असतो. हं, जो हं, हं. एक ट्रेंड चाललाय आणि तो ट्रेंड संपणार पण लगेच आहे. हां. तर त्याचा पण आम्ही आधी अभ्यास करतो. तर अच्छा. त्या दृष्टिकोनातून प्रॉडक्ट्स असे पाहिजेत, की कॅफेमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये डेली अल्टरनेट कस्टमरला यायची इच्छा झाली पाहिजे. हं, हं, हं. तर हा खूप मोठा प्रॉस्पेक्ट आहे, जो आपल्याला लाँग टर्म कामाचा आहे तो. खरंय. हं. पण एक गोष्ट आहे तुमची जर्नी आपण आतापर्यंत बघितली तर तुम्ही एक प्रोडक्शन सुरू केलं होतं फूड इंडस्ट्रीमध्ये. पण त्याच्यानंतर तुमचे आउटलेटसुद्धा आहेत. कॅफे चोको क्रेझ आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. बरेचसे व्हेंचर तुम्ही सक्सेसफुली रन करताय. तर एखादा बिझनेस सेट झाल्यानंतर बाकीचे जे व्हेंचर्स आहेत किंवा बिझनेसेस आहेत त्याच्यामध्ये पाय टाकणं किंवा तिथे सुद्धा कुठेतरी सुरुवात करणं हे ईझी जातं? मी म्हणजे ऑफकोर्स जसं-जसं आम्ही ग्रो करत आलेलो आहे, मी ग्रो हां. करत आलेलो आहे. तर मल्टिपल ब्रँड्समध्ये पण मी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, ॲक्वायर केलेले आहेत. हं, हं. आणि ह्या इंडस्ट्रीपासून दुसरी इंडस्ट्री रिलेटेडच आहे. पेपर कप पण मॅन्युफॅक्चरिंग आहे आमचं एक हं, युनिट. हं. तिथे पण आम्ही केलेलं आहे. पण त्याचसाठी जे आपला बॅकएंड सेटअप लागतो, बॅकएंडच्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या स्मूथली चालल्या पाहिजेत. तर त्या करणं पहिले गरजेचे आहेत आणि त्याच्यानंतर मग विचार केला पाहिजे, की आपण मल्टिपल जागी पण करू शकतो. हं, हं, आणि हं. आम्ही अशा इंडस्ट्रीमध्ये लकीली की ग्रोथ इज लाईक ती नेव्हर एंडिंग आहे. हो, हां, खरंय. तर त्यामुळं ह्याच्यावर आमचा मेजर फोकस ह्याच इंडस्ट्रीवर आहे. हं, रिसेंटली आम्ही आमचे कॅफेज बऱ्यापैकी स्प्रेड केलेले आहेत अक्रॉस इंडिया. हं. आता कॅफे चोको क्रेझ जो ब्रँड आहे त्याला रिस्ट्रक्चरिंग करतोय आणि बियॉन्ड टेम्पटेशनला सध्या आम्ही एक्सपान्शन बऱ्यापैकी व्यवस्थित ग्रोथमध्ये चालू आहे. तर त्याला आणि बऱ्यापैकी आपण अक्रॉस इंडिया पण ह्याला आपण स्प्रेड हं, करतोय हं. आता. पण हे जेव्हा तुम्ही मल्टिपल बिझनेसेस रन करता, त्यावेळेला म्हणजे कोणते असे फॅक्टर आहेत, की ज्याच्यावर तुम्हाला फोकस करावा लागतो? कारण असं आहे, की तुमचं जे मूळ बिझनेस आहे, त्याला कुठेही धक्का नाही पोहोचला पाहिजे. त्याचबरोबर जे तुम्ही नवीन सुरू केलेले बिझनेसेस आहेत, ते सुद्धा चांगल्या पद्धतीने रन झाले पाहिजे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला नवीन काहीतरी करावं लागत असेल, नवनवे चॅलेंजेस दररोज येत असतील. तर या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करता येऊ शकतात? मार्केटमध्ये आज ट्रेंड काय चालू आहे, तो आम्ही सगळ्यात पहिले अभ्यास करतो. हं, हं. मार्केटमध्ये प्रॉडक्ट्सची काय गरज आहे आणि ते प्रॉडक्ट कितपर्यंत लांबपर्यंत चालू शकतात आणि प्रत्येक ब्रँडमध्ये वेगवेगळं आपण काय देऊ शकतो, जे हं, कस्टमरला आवडेल आणि जो कोणी आमचे पार्टनर्स आहेत, त्यांना पण एक सर्व्हायव्हल प्लस त्यांचा प्रॉफिट रेशो पण चांगला राहिला पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून आपण आपली टेक्निकल टीम आहे आमच्याकडे मोठी, प्लस हं, R&D टीम आहे. ह्या सगळ्या टीम्स आहेत, त्या काम करत असतात ह्याच्यावर आणि त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मग आपण काय मार्केटची गरज आहे, हं, हं. ते पोहोचवण्याचा आम्ही हा पहिला प्रेफरन्स असतो आमचा. हं, हं, हं.
पण याच्यामध्ये एक प्रश्न की तुम्ही मघाशी सुद्धा सांगितलेलं होतं की त्याच्यामध्ये काही जोखमा सुद्धा आहेत फूड इंडस्ट्रीमध्ये. त्यापैकी एक आहे रेटिंग्स असतील, क्वालिटी तर आहेच आणि त्याशिवाय जे महागाई आहे ती सुद्धा वाढत असते. हो. मग त्याच्याशी कसं डील करता तुम्ही? हा खूप चांगला प्रश्न आहे हा हां. बघायला गेलं तर इंडस्ट्रीमध्ये. अ, महागाई इन्फ्लेशन रेट इंडियाचाच कंटिन्यू वाढत चाललेला आहे. तर हां. तो प्रत्येक इंडस्ट्रीला होतो. पण फूड इंडस्ट्रीला जास्त इम्पॅक्ट असतो हं, त्या हं, हं. गोष्टीचा. तर त्या बाबतीत सिंगल कॅफे करणाऱ्यासाठी मोठे चॅलेंजेस असतात. प्रत्येक दिवशी रॉ मटेरियल वाढतं. तर रॉ मटेरियल वाढलं की फूड कॉस्ट वाढते आणि फूड कॉस्ट सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. फूड कॉस्ट जनरली 30 ते 35% वर गेली की कॅफे, रेस्टॉरंट कुठलीही इंडस्ट्री होत्या फूडमधली, हं, हं. ती ट्रबलमध्ये येते आणि त्यांचा प्रॉफिट रेशो जो असतो तो डाऊन होऊन कधी-कधी लॉसेस पण येतात. तर आम्ही व्हॉल्यूम बेस पर्चेस वगैरे करतो आणि आम्ही बऱ्यापैकी बेस्ट क्वालिटीचं रॉ मटेरियल स्टॉक करतो किंवा काही बुकिंग्स असतात. हं, हं. त्या टाईम टू टाईम आपण ॲनालिसिस करतो, मार्केट ॲनालिसिस. त्याच्यातून आपण एक गोष्ट अचीव्ह करू शकतो आणि भले आमचं म्हणजे एक प्रॉफिट रेशो अप डाऊन होत असतो. पण फ्रँचायझीसाठी आपण ते कंटिन्यू एफर्ट्स देतो, की तो रेट व्यवस्थित फ्रँचायझीपर्यंत गेला पाहिजे आणि त्यांचं प्रॉफिट मेंटेन राहिलं पाहिजे. जेणेकरून मेजरली जी फूड कॉस्ट असते, हं, हं. ती फूड कॉस्ट हमेशा आपण मेंटेन करायचा प्रयत्न करतो. अच्छा. आणि त्याच्यासाठी मग तुम्ही तुम्ही सांगितलं होतं, की तिथे तुम्ही सर्व काही गोष्टी पोहोचवता. हो, फक्त शेफलेस अशी ही प्रोसिजर आहे. हो. तिथे फक्त सर्व्ह करायचं आहे. त्या लोकांना या सगळ्या गोष्टी करायच्या येस. आहेत. त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला आणखी काही नवीन याच्यामध्ये करायचं आहे, कारण कॅफे तर झाले. पण ते थांबवले किंवा एक्सपॅन्ड सध्या होत नाहीये असंही मी ऐकलं होतं. तर त्यामागे तुमचा काय विचार आहे? एक्सपान्शन खूप चांगलं चालू आहे आमचं. हां. जे कॅफे चोको क्रेझ आहे त्याला आम्ही रिस्ट्रक्चरिंगमध्ये आता आणतोय. अच्छा. त्याला खूप चांगल्या लेव्हलला एक रिस्ट्रक्चरिंग करून पुन्हा आम्ही त्याचं एक्सपान्शन चालू करतोय हं, आणि हं. सध्या बियॉन्ड टेम्पटेशन नावाचा जो ब्रँड आहे आमचा त्याच्यावर बऱ्यापैकी फोकस केलेला आहे आणि तो ब्रँड रॅपिडली आता ग्रो करतोय. हं, हं. तर सायमल्टेनियसली दोन्ही काम चालू आहेत आणि लकीली एक्सपान्शन खूप व्यवस्थित पद्धतीने चालू आहे आपलं. हं, हं, हं. जेणेकरून आमचं फोकस असतं मॅम, की जो कोणी आपल्यासोबत पार्टनर म्हणून जॉइन होतो, हं, ॲज अ हं. इन्व्हेस्टर म्हणून आमच्याकडे विश्वास टाकून येतो, त्याला ग्रो करणं आमचं जास्त फोकस आहे. हं, हं, हं. तर त्याची जशी ग्रोथ होईल, तशी आमची ग्रोथ होते. हं. हे लाइक पार्टनरशिप मॉडेल आहे. जर अच्छा. त्यांनी काम चांगलं केलं तर आमचं चांगलं होणार, आम्ही चांगलं केलं तर त्यांचं चांगलं होणार. हं. त्याच्यामुळे मेजर फोकस असतं, की आपले फ्रँचायझीज किंवा आपले जे काही पार्टनर्स आहेत, त्यांचं काम कसं चांगलं होईल, त्यांचे आउटलेट कसे चांगले रन करता येतील आणि त्यांना मॅक्सिमम प्रॉफिट कसं मिळेल. हं, हं. तर हा मेजर फोकस असल्यामुळे आणि आमच्याकडे एक USP की आमचं जे काही प्रॉडक्ट्स आहेत, ते प्रॉडक्ट्स लकीली कोल्डमधली जी एक्सपर्टी आहे, ती ऑल इंडिया कोणी मॅच नाही करत. अच्छा. तसे काही युनिक्स प्रॉडक्ट्स आहेत आमच्या पोर्टफोलिओमध्ये, हं, हं. बास्केटमध्ये आणि जे खूप ईझी टू प्रोसेस आहेत. कस्टमरपर्यंत तेवढंच लवकर सर्व्हिस पोहोचते आणि ती क्वालिटी कन्सिस्टंटली राहते. हं, कारण की हं. आपण फॅक्टरीमध्ये सगळ्या गोष्टी बनवतो आणि तिथून सप्लाय करतो. त्याच्यामुळे तो क्वालिटी कंट्रोल आमच्या हातात आहे, जो आम्ही खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण करतो. त्याच्यामुळे आउटलेटवाल्यांना तो प्रॉब्लेम येत नाही, की आज मी रॉ मटेरियल कुठून आणू किंवा मी मग माझा शेफ पळून गेला तर मग मला पुन्हा एक एक्सपर्ट शेफ आणावं लागेल तरच हं, त्या हं, माझ्या हं. गोष्टी कंप्लीट होतील. हं, हं. ह्या चॅलेंजेस आमच्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही हे सॉर्ट केलेलं आहे. अच्छा. त्याच्यामुळे तेवढंच आमचं प्रोसेस ईझी आहे हं, हं. ऑपरेट करायला. हां, खरं आहे. कारण एखादा शेफ जो चांगला बनवतो एखादा पदार्थ, त्याच्यानंतर तो निघून गेला, तर तीच क्वालिटी पुन्हा येणार की नाही हे सांगता अगदी, येत नाही आणि त्याच्यामुळे जे ग्राहक आहेत तेही तुटू शकतात. अगदी. ही एक जोखीम आहे. याच्यामध्ये तुम्ही आता ग्रोथचा एक उल्लेख केला, तर फूड इंडस्ट्रीमध्ये आणि त्यातही स्पेसिफिक तुमची जी आउटलेट्स आहेत, त्यामध्ये ग्रोथ रेट किती आहे? ग्रोथ रेट सायमल्टेनियसली खूप चांगल्या पद्धतीने हं, आहे. आम्ही जसंही जर कोविडच्या आधी बऱ्यापैकी फूड इंडस्ट्री खूप हं, चांगली होती आणि कोविडमध्ये खूप मेजर इम्पॅक्ट आला. फूड इंडस्ट्री, टुरिझम इंडस्ट्रीला सगळ्यात जास्त इम्पॅक्ट आलेला हं, हं. आणि ते खूप मोठं हर्डल होतं आमच्यासाठी. ते आम्ही चॅलेंज पास करून नंतर आम्ही 1 वर्ष आम्ही थोडं एक्सपान्शन स्वतःचं पण स्लो करून घेतलं. कारण हं, की हं. इंडस्ट्रीला ग्रोथ करण्यासाठी तसं एक पुन्हा प्लॅटफॉर्म तयार होणं खूप गरजेचं असतं हं, आणि हं. जसं टाईम जातो तसं स्वतःमध्ये पण इम्प्रूव्हमेंट करून काय नवीन अडॉप्शन करतात लोकं आणि आज फूड इंडस्ट्रीच्या काय गरजा आहेत, त्या गरजा ओळखून आम्ही पुन्हा चॅलेंजेस सगळे सरपास करून पुन्हा ज्यावेळेस एक्सपान्शन चालू केलं, तर आमचं रॅपिडली इयरली जरी बघायला गेलं, तर आम्ही दरवर्षी 20-25 आउटलेटनी ग्रो करतोय. अच्छा. हां आणि ही रॅपिड ग्रोथ हं, व्यवस्थित हं. बऱ्यापैकी पण चालू आहे. ज्यांनी फ्रँचायझी घेतलेली आहे, त्यांना किती रिटर्न्स मिळतात? त्यांना खूप चांगले रिटर्न मिळतात मॅम. म्हणजे किती नक्कीच पर्सेंटेजमध्ये? त्यांना जर नेट प्रॉफिट बघायला गेलं तर हं. 30 ते 35% चा त्यांचा नेट प्रॉफिट असतो.
मिनिमम आपले आउटलेटवाले 4 लाख 5 लाखाचा बिझनेस एक आउटलेटचा मंथली असतो. अच्छा. हां, तर त्याच्यामध्ये आरामशीर त्यांच्या कॅल्क्युलेट करायला गेलं तर इन हँड त्यांना मंथली बेसिक बेअर मिनिमम जरी कॅल्क्युलेट केलं हं, हं. आपण, तर एक 60,000-70,000 रुपये मिनिमम त्यांच्या हातात राहतात. अच्छा, म्हणजे सर्व खर्च जर आपण मिनिमम जरी हां, आपण कॅल्क्युलेशन केलं तर. बरोबर आहे. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तुम्ही म्हणजे एवढा अभ्यास केलात आता मला वाटतं की 12 वर्षांपेक्षाही जास्त कालावधी झालाय की हो, तुम्ही जास्त. फूड इंडस्ट्रीमध्ये आहात. तर मला काय वाटतं की अजूनही असे कोणते फूड इंडस्ट्रीमध्ये अ, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या अजून कोणीही कॅच केलेल्या नाहीयेत आणि त्याच्यामध्ये स्कोप आहे? नाही, बऱ्यापैकी प्रॉडक्ट्स आहेत हं. अजून आणि इंडस्ट्री कशी कंटिन्यू चेंज होत असते. हां. इंडियातल्या गोष्टी काही फॉरेनमध्ये करतात, फॉरेनच्या गोष्टी इंडियात येतात. आता रेस्टॉरंट इंडस्ट्री पण खूप मोठी होत चालली आहे. वेजचं कल्चर बऱ्यापैकी इंडस्ट्रीमध्ये जास्त येतंय. हं, हं. हेल्थ रिलेटेड पण गोष्टी खूप आज इम्पॉर्टंट आहेत. तर आमचं नेक्स्ट फोकस ते पण आहे, की हेल्थ रिलेटेड ज्या गोष्टी आहेत आणि ज्या FSSAI अंडर आपल्याला बेस्ट हेल्थसाठी काय करता येतील, त्याच्यावर पण आम्ही पुढचे फोकस ठेवतोय आणि त्या पण प्रॉडक्ट्सवर आपण वर्किंग चालू केलेलं आहे, जे की लवकरच त्या पण गोष्टी म्हणजे येतील आपल्या तुमच्याकडूनच पोर्टफोलिओ. येतील कारण आता लोकं खूप हेल्थ कॉन्शियस झालेली नाही, आहेत. नक्की खूप. त्याच्यामुळे असं काही एखादं फूड ज्याच्यामुळे हेल्थ चांगली राहील आणि बऱ्याचशा लोकांना असं आणि वाटतं की कस्टमरची फॅट्स क्रेव्हिंग पण कंप्लीट झाली एक्झॅक्टली, पाहिजे. एक्झॅक्टली. क्रेव्हिंग सुद्धा कंप्लीट झाली पाहिजे, हेल्थ चांगली राहिली येस. पाहिजे आणि वजन वाढलं नाही पाहिजे. अगदी. हाही एक मोठा हे असतं लोकांचं अपेक्षा असते. हो. म्हणजे कितीही खाल्लं तरी चालेल, पण वजन वाढता कामा नये. कॅफेमध्ये असं थोडंसं चॅलेंजिंग आहे त्या गोष्टी. पण हां. आम्ही त्याच्यावर अभ्यास करतो, जेणेकरून प्रॉडक्ट्स कसे चांगले होतील आणि हेल्दी पण कसे राहतील. हं, हं. तर त्या आणि बऱ्यापैकी आपण त्या गोष्टी केलेल्या पण आहेत आणि अजून करतोच आहेत आणि नक्कीच अ, अ, ही कुठली पण इंडस्ट्री अशी असते, की जिथं हं, हं. आपण हां, आता कंप्लीट झालंय आपल्याला हं, हं. आपण आता याच्यानंतर ह्याच गोष्टी रन करणार असं नसते. हं, हं. कंटिन्यू इम्प्रूव्हमेंट्स, अपग्रेड्स असतातच. मग तर या अपग्रेड्स पुढच्या 5 वर्षात काय असतील? नक्कीच इंडस्ट्रीचं जसं रिव्होल्यूशन होईल, हां. तसं आम्ही प्रयत्न करू, की आम्ही सगळ्यात पुढे असू. अच्छा. म्हणजे यापेक्षाही अजून मोठं करण्याचं स्वप्न आहे. अगदी आहे आणि अच्छा. त्याच्यावर आम्ही आता आपण शेवटाकडे आलोत. आपले बरेचसे प्रेक्षक जे आपल्याला नेहमी बघत असतात, ऐकत असतात, आपल्याला सूचना सुद्धा देतात. त्यांच्यासाठी ज्यांना आता समजा या इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवायचा आहे किंवा कोणताही बिझनेस करायचा आहे, तर तुम्ही या एवढ्या वर्षांच्या एक्सपिरियन्समधून काय शिकलात? कोणत्या चुका टाळायला पाहिजे? 3 गोष्टी आणि कोणत्या गोष्टी या जर सुरुवातीलाच केल्या असत्या, तर चांगला बिझनेस आणखी चांगला आपल्याला करता आलं असतं? नाही, नक्कीच इंडस्ट्रीमध्ये खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत. पण फूडमध्ये मी काम केलेलं तर त्या दृष्टिकोनातून सांगेल. पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. हं. कस्टमर सर्व्हिस खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्रॉडक्ट क्वालिटी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही अच्छा. 3 गोष्टी विचारल्या तर 3 गोष्टी ह्या आहेत, हां. जेणेकरून तुम्ही लाँग टर्म ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं करू शकता. हं, हं, हं. आणि नक्कीच जसं मी प्रयत्न करत आज आम्ही आणि अजून प्रयत्न करत राहतो हं, ग्रो हं. करण्यासाठी. तसंच माझं सजेशन असेल कुणासाठी पण तुम्ही चांगलं विजन ठेवा हं. आणि तुमच्या कस्टमरचं सगळ्यात जास्त टेक केअर करा. हं, हं, हं. तर तुम्ही आपोआप तुम्ही पुढे जाताल. कस्टमर हा सगळ्यात मोठा अगदी फॅक्टर आहे. खरं हं. आहे. त्यांना म्हणजे फूड इंडस्ट्रीमध्ये बेसिकली त्यांच्या विचार होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही खूप छान माहिती दिलेली आहे. इन्साइट्स या बिझनेस इंडस्ट्रीचे दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू. आणि यासोबतच आजच्या आपल्या स्टार्टअप महाराष्ट्र पॉडकास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची माहिती हवी आहे, स्टार्टअपशी संबंधित कोणताही विषय तुम्हाला जाणून घ्यायचा असेल, तर कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा न्यूज 18 लोकमत.